हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. आम्ही अधिक मास पुराणांतो येदोळते कदर्युल काणितई ऐकलींची. तो कदर्यु म्हणलो ब्राह्मण कदर्यु म्हणेल उपनाम तागेले चित्रशर्म म्हणेल तागेले नाम. तो पुरुषोत्तमाला आराधन कोरनो कपी जन्म आसल्यारय तो गोलोका वचून पाविलो. ते काणी अत्याश्चर्य जालेले तसल काणी आम्ही पळिल्ले. मागीर नारायण महर्षी नारद महर्षी नारायण मुनीला सांगताची तू हाजे पशी पुढे कशी व्रताचे अनुष्ठान आराधन करचे म्हणून सांगताना सकाळ तई कसल काम कोरका म्हणून सांगिले दनपारचे कसले सांगनी ते सांगतबे म्हूण. इत्याक म्हळ्यार ग्रस्ताश्रमी तांकां हे कोळका एक संन्यासी यती ब्रह्मचारी वेदाध्ययनी ब्रह्मज्ञानी हांकां पुरे अनुष्ठान कशें करचें म्हूण गोतस. ग्रस्ताश्रमी खातीर हे आमकां कोळका म्हूण म्हणटना तो नारायण मुनी सांगता नारदा प्रातकालान तूं सर्व आहनिक कर्म सांगेल केला. मागीर दनपारचे संध्यावंदन कोरका तिलतर्पण दिवका देवते मनुष्य पशुपक्षी सिद्ध असल कितले की दैते समुदायान तुले उरगान तुले प्रेत पिशास जावन भोंवतले नाग मस्त जीव आसाची तांकां अन्न उदकाचे आकांक्षस तांकां पूरजनाक हांव तर्पण दिल्लेले तर्पणा दुखून तृप्त जावतानी म्हूण सांगून तर्पण दिवका. मागीर पंचमहायज्ञ कोरका भूतबली दिवका. ते भूतबली दितना हें कायळ्या दितरस हें वायस हें गोग्रास हें सुण्याक बली दिता म्हूण उच्चार करून दिवका. आनी सर्व भूत म्हळ्यार जीव आशिल्ले सर्व प्राणींक बली दिवन उपास विध्युक्त आचमन कोरका विधिवत आचमन कोरका. आनी जेवच्यानच ಸ್ವಲ್ಪ वेळ कोणी अतिथी अभ्यागत पुराय आयल्यांची वय एक गोदोहन कालाचे वेळ एक गायची दूध काडची तितले वेळ घरा भायर रब्बून कोणय अतिथी सांगनाना तिलचन अतिथी जावन कोणय येयला म्हूण जाल्यार तांकां आपोवका संतोश हरितांनी देवू आयलींची म्हूण लेखून अर्घ्य पाद्य दिवन पूज कोरका आनी बारी भक्तीन तांकां शक्त्यानुसार अन्न उदक भोजन दिवन संतोष कोरुका. संन्यासींक ब्रह्मचारींक सुरवेकची म्हळ्यार अन्न काण विधिवत्त भिक्ष दिवका म्हणस. अन्न म्हळ्यार भोजन पदार्थ सकडे यती आनी ब्रह्मचारी निचावन सुरवेक अधिकारी ते भोजनाक तांकां भिक्ष घालना दिनानशी भोजन करून यजमानान नानतले प्रायश्चित्त कोरका जाता. आतां यती आयलींची म्हूण जाल्यार तांकां हस्तोदक दिवका. भिक्ष दिवन उपास हस्तोदक दिवन ती भिक्ष कृष्णार्पण म्हूण सांगता. तेदना ते भिक्षेचे फल मेरू पर्वता इतली जाता. खंयचो मनीस अतिथींक भितर आपयना की सत्कार करना की यतींक भिक्ष दिना की तो ताका मस्त पाप येता. कोण हें पुरे काम ग्रहस्थाश्रमा आसतना करता की ताका गोदान केलेले तितले पुण्य प्राप्ती जाता. यमधर्मराय यमस्मृतीन तूं सांगता यतींक ब्रह्मचारींक भिक्ष घाल्ली नंतर भोजन कोरका कशी पूर्वाभिमुख जावन बैसून भोजन करका म्हणस. पुट आयदनांत भोजन कोरका कलुशीत न्हय अभक्ष अपेय असं कडे कसले आपडाचना चड जावन ताजे खातीर पानांतू पत्रावळींतू जेवकाशे आयदनांतू पुरे जेवची पळय. तशी शुद्ध पात्र घेवन जेवणा बैसुका
आनी ते उद्दाक ते कशी जेवणा बैसुका तवी क्रम आसता. एक मुंड मात्र न्हेसून बशिनी खांद्यार एक वस्त्र घालका एक वस्त्रार बैसून भोजन करू नज्ज म्हूण सांगूनस आनी आसनार बैसुका तागेले म्हणलेले मांडई तागेले म्हणलेले भोज्य पात्रां म्हळ्यार वाट्टे. आतां आमगेल सानपणेरांनी आम्मान तशी हें तुगेले वाट्टे हें अण्णाल वाट्टे सांगून सांगून आमकां बाई पडटा आमगेले वाट्टे काण आमी जेवणा बसचिले. आतां एक वाट्टे पुरय खंयचे वाट्टे कोणाल म्हूण नांव बरोवपा जायत. तशी तेदन एक वाट्टे सान व्हड ಸ್ವಲ್ಪ रवंड ಸ್ವಲ್ಪ पायसूचे तांगेले वाट्टे ते पळोवन 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 जेवन 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 हें आमगेलें म्हूण कळटशिलें. तशी आनी केन्नाय कोणाले वाट्टे उपयोग केल्यार आयुश्य शक्ती सकड हीन जाता म्हूण म्हणटाची. तशी जेवो तांगेले वाट्टे काण जेवणा बैसून जेवणा फुडें दारल्यांनी सत्यम तृप्तेन परिशिंचयामी म्हूण सांगून परिशिंचन मंत्र ते आमी चित्राहुती दिवचे म्हूण म्हणटा. परिशिंचन मंत्र सांगून परिशिंचन करून मागीर अन्न स्विकार करचे पशी फुडें ते यमधर्माक चित्रगुप्ताक सकट बली दिवन मागीर तोडेची अन्न जिब्बेर घालून गिळका दांतांच्या बुनज तेदना प्राण व्यान उदान समान हे प्रे उडगास करून तांकां स्वाहा म्हूण म्हणलेले रितीर ते मुंजी जेल पुराय जना गोत्तस ते तांगेले अधिकार ते करूका आनी प्रणव मंत्र पूर्वक ओम प्राणाय स्वाहा तशी ते मागीर जिब्बेन ते गिळका म्हणस मागीर एकाग्र मनान जेवणांतूची लक्ष दवरून सुरवेक रुचीची मागीर लवण तिक्त कटू आम्ल हे पुरय एका मागशी एक सेवन करचें म्हणस सुरवे द्रव पदार्थ मागीर घटी पदार्थ वापस थोडे द्रव पदार्थ घेवका म्हूण. तशी आरोग्य जावनासताची भोजनाची रिती कळ्ळ्यार म्हूण संन्यासींक 8 घासू वानप्रस्थाश्रमीक 16 घासू ग्रहस्थाश्रमीक 32 घासू आनी ब्रह्मचारीन कितलेय भोजन करीत इत्याक म्हळ्यार ब्रह्मचारीक अध्ययन करचे देखून मग्गी जीर्ण जाता म्हूण. ब्राह्मणान शास्त्राक विरुद्ध जाल्ले अभक्ष पे पुराय स्विकार करून हे पुराय सांगचे न्हय पुराय जनाक गोत्त सुका. ताजे नंतर कृष्णानय सांगला न्हय तामस आहार म्हळ्यार कालचे पयचे पुराय खावचे तामस आहार. श्रद्धा गुणत्रय विभागांतू श्रद्धातय विभाग योगांतू पुराय कृष्ण सांगता आहार म्हळ्यार कसो न्ही आहारांतूय सात्वीक राजसीक तामसीक ते कटू आम्ल रुक्ष्ण तीक्ष्ण हे पुरय राजस आहारांत येता. तिखटे मिठटे आमशे गोडशे करून खाता पळय ते राजस आहार. सात्वीक आहार म्हळ्यार मधुर स्नेह स्निग्ध हे पुरय सात्वीक आहार म्हणटा. मागीर कालचे पर्युषित पूत हें पुरे आहार म्हळ्यार कालचे वरलेले मागीर वरलेले म्हळ्यार उच्चिश्ट असल पुरे तामस आहार म्हणटाची. अभक्ष अपेय ते विशयूय येना इता म्हळ्यार आहार ते घेवचे न्हय म्हणून सांगूनस. तशी शास्त्रांतू कालचे वरलेले सेवन केल्यार ते अशास्त्रीय अभोज्य म्हणून जाता. तशी पुरे पुटो करून घासून पान पुसून जेवतल जनयसची तसल जना खातीर हांगा सांगला पळया तशी जेवच्याक ना इत्याक म्हूण म्हणल्यार थोडे पुणी अन्न पन्नारी सोडूका ते आमगेले भोजन जाल्ले मागीर त्या वेळाक पन्नार सोडलेले थोडे अन्न बोट्टा मद्दींतू म्हळ्यार एक घास करून धरचे आनी आमगेले हात उलटा करतना हाता मद्दींतू जाग मेळटा आमी केन्नाय आचमना उदक दवरता तशें जाग मेळटा तांतू वपास उदक थोडे घालून ते आपोशण करता थोडेची मागीर थोडे करता तांतूले आपोशण मागीर भरलेले उदक आनी बोटांत धरलेले शीत भुंयचेर सोडका पन्ना लागीं बशील कडिनाची भुंयचेर सोडून तै सांगता ते मंत्रोच्चार पूर्वक सोडका. कशी रवरवे पूय निलये पद्मार्बुद निवासिनाम रतीनाम उदकम दत्तम अक्षय्यम उपतिष्ठतु म्हळ्यार कितलीकी रवरव नरक पूय नरक निलय पद्मार्बुद हे प्रे महानरक म्हणटात थंय आसूचे प्राणींक अन्न उदक मेळना खंय
तांकां पुरय आत्त सोडलेले अन्न उदकान तृप्ती जेवो म्हूण सांगता आनी हाता आशिल्ले उद्दाकनी अन्न सोडका मागिरी आपोशन कोरून वल्ली हातानाची जेबिले आयदन चिक्के मुखारी सरोका शिवाय ಕೆಲವು ಜನ उश्टे हातार ಈಚ್ पान मडचून ಹೊರೋಸ तशें ना चिक्के मुखार सरोका मागीर आदून येवन पान काडचें मागीर भायर वचूका मृत्तिकेन आनी फुट्या उदकान हातू आनी गोट भरचे तोंड पळय धुवन घेवका गोट भरतना सोळपंत गोट भरका म्हूण आसा मागीर एक कडेन बैसून पोट्टा वयरी हात वर्तुलाकार गुंडान एक श्लोक सांगोस अगस्त्यम कुंभकर्णं च शनिं च वडवानलम् आहार परिपाकार्थं स्मरेत् भीमं च पंचमम् आतापि मारितो येन वातापि च निपातित समुद्रः शोषितो येन समे अगस्त्य प्रसीदतु म्हळ्यार अगस्त्यो कुंभकर्णो शनी अग्नी वडवानल तो एक अग्नी तशी आनी भीमो हांगेल 5 जाणां लुडकास करून जीर्ण जेवो आमगेलो आहार म्हणका आनी आतापी मारितो येन वातापीच निपातितः म्हळ्यार आतापीक संहार करून वातापीक निपात केलेलो म्हळ्यार नाश केलेलो आनी समुद्रा एक गोटाक आपोशन घेतिल्लो तसलो अगस्त्य महामुनी मेगेल वयर प्रसन्न जेवो म्हूण सांगून पोट्टाक हात आपडायल म्हूण जाल्यार सर्व जीर्ण जाता ततः मागीर कृष्णदेवस्य स्मरणं कुर्वेत मागीर कृष्णाल स्मरण कोरका आनी पुनराचमन कोरून जत्तरी तांबूल घेवका कितले क्रमस पळय एक जेवणाक आमी जेवताची सीदा उठान वताची मागीर जेवण करून सुखासनार बैसून मागीर जेवळी कूडले सगळी गांवचे विशय येयलो मस्ती नोट मेळ्ळा न्हय हांसलेंची उलयलीची तांगेलो आमगेलो विशय येयलो सकी सकडी हें ते चांग दिसाचें जेवण जाले नंतर दनपारां देवाले विशय उरलो का म्हूण सांगून आस कृष्णालो विशय त्या मागीर अधिक मासाचें जेवण तें अधिक मासाचें भोजन जाले नंतर कृष्णाले चिंतन कोरका कृष्णाले विशय उरलो का मागीर आध्यात्मीक विशय कोणेय सांगता जाल्यार आयकूं का ह्या पळय करून बसल्यार आनी व्यारावच्या वेळ जालो हें जालें तें जालें त्या विशया चिंत कोरकनच एक मुहूर्त काल म्हळ्यार एक मुखाल घंटपणी बैसूं का म्हूण आस मागीर ते परमात्माले आध्यात्मीक चिंतन कोरका इत्याक आमगेलो धर्म ज्ञान वृद्धी जाता अज्ञान नाश जाता ज्ञानी जाताची मागीर जिवनांत कितलेची दुर्बळपण म्हूण जेवो कसले जेवो तो आध्यात्मीक श्रवण केल्ली म्हूण जाल्यार तो श्रेष्ठू म्हणून घेता तेंची कोण परमात्मा श्रवण करना की तो जीव ऐहिक जिवनांत केदे व्हडले पदवीर असो कितले दुडवाळ जावन असो तो श्रेष्ठ म्हणून घेयना मागीर वेवहार करचे कसो वेवहार आसा ते वेवहार करून वेवहारा खातीर भायर वचवेत मनांत मान कृष्णाल ध्यान आसूं का कडेरी सांजवळ जाले त्या वेळार घरांत येवन सायं संध्या उपासीत सांजे संध्या वंदन कोरका यह प्रभादान्न कुर्वीत सायं संध्याम द्विजादम एकक पंत येवचे वाटेरी येतना आसतना सायं संध्या वंदन कालू जाल्लो त्या वेळाक संध्या वंदन करूं जायनी ताका तो करना नतल्यार ताका गोवदे इतली पाप येतके रव नरका वतकय तो तशें जावन ಸ್ವಲ್ಪ वेळ जाल्ले विलंब जाल्ले म्हणून कोरनाशी सोडचे न्हय रात्रीचे मध्यरात्री एक संध्याकाल मेळटा पळय थंय ते संध्या वंदन कोरका म्हूण आसा तशी मागीर त्रिकाल संध्या वंदन कोण करता की तो ब्राह्मण तो तेजस्वी जाता म्हूण आसा निजावन सायं संध्या वंदन सुर्यान अस्तमाना आसतना कोरका तेदना ते सायं संध्या वंदन कशें करचें तें पुराय जनागूत आसा सकाळीं संध्या वंदन एक क्रमू दनपाराचे ಸ್ವಲ್ಪ विंगडू सांजे म्हळ्यार ते जप करचे ते धरचे ते पुरे विंगड आसता मागीर सकाळीं सांजे वैश्वेदेव बलिहरण करूं का ना म्हूण जाल्यार दोश येता मागीर रात्री भोजन जाल्लें हात पांय धुवका स्वच्छ जावन गृहस्थाश्रमी हांतूळ उश्शे शाल म्हळ्यार पांगूर बली सकट घेवन न्हिदोका म्हूण आसा तागेल घरांत ताणें स्वग्रहे प्राक्षिराहा पूर्वाक माती कोर न्हिदोयत श्वाशुरे दक्षिणाशिराहा शेते
मामालगरकडे दक्षिण दिक्का मातेकोर निद्दोका प्रवासे पश्चिम शिरान कदाचित उदक्षिराह प्रवास करत असताना पश्चिम दिक्कಡೆ मातेकोर निद्दोवेत जाल्यार खंयचे वेळाकय उत्तर दिक्का मातेकोर निद्दोचें नज्ज म्हणस मागीर निद्दोका जाल्यार सिदा निद्दोत न्हय देवाले उडगास कोर निद्दोका रात्री सुक्त सांगचें आनी सुखशयन मेळ्ळो म्हूण देवाक पांय पडचें कसलेय वायट सोपन पडून आमी चेडवांक रामस्कंद सांगाय सीताची तशीची सुख न्हीद जाव कबे न्हिजावन अगस्त्य ऋषी माधव ब्राह्मणू महाबलिश्ट जावन आशिल्लो मुचुकुंदू महाराजू कपिल मुनी आस्तिक मुनी हांनी पुराय 5 जन सुखनिद्र करतले हांगेले उडकास केले जाल्यार मुचुकुंदाल सुखनिद्र गोतस तशी मुचुकुंदू कितले की काळ थंय न्हिदलो तो कालयवनाक कृष्णान दावणाक घेवन येतनाची ಈ ಕಲಯವನ ಅಂತ ಜಾಗ ಇಲ್ಲ ವೈವೆ आणि ಮತ್ತೆ लागी उदा भरलेले तांबे तांबी दवरका मागीर असं परस्त्री गमन करुना तागेले स्त्रियल विशयांत मात्र तांकां आसक्ती सुका ग्रस्ताश्रमीक अहिंसा सत्यवचन प्राणीदया इंद्रिय यथाशक्ती दान धर्म करचे हे पुरे ग्रस्ताश्रमील कर्म या कृष्ण गितेंतूय सांगता विंगड स्त्रियालांतू कसले आसक्ती दवरना तांगे तांगेल धर्मपत्नीलांतू आसक्ती सुका मात्र न्ही मधुमांस विवर्चनम अदत्ता दान विरजो कोणेय आमकां दिनानातले ते आश पावचना अदत्ता आमकां कोणेय दिनी अयो ते आमकां दिवे तशें तसो आशी करूनच मधुमांस विवर्जन करका हे 5 ग्रस्त आश्रमा धर्म म्हूण म्हणटाचे सर्व ग्रस्तांक हें संतोश दिता केन्ना हे मनुश्य जन्म दुर्लभ म्हणटाचे मेळ्ळी की देहाचे अभिमान दवरून घेता म्हूण जाल्यार हें धर्म पालन करूं तेदना नानतले रे देहाभिमानाचे दोशाकची मनीसू तागेले अवनती करून घेता तशी नारायण ऋषी नारदा ह्या पुराय सांगता हें ग्रस्त आश्रमाचे धर्म लक्षण अशेश जावन वेदांतू सांगला सदाचार म्हणजे हक्काची हें आचरण केल्यार लोकाचे सर्व जनांकय हित जावचे उद्देशान आचरण करका म्हूण तुका सूक्ष्मेर सांगिला म्हूण म्हणटा म्हणलेल कडेन बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्मे नारायण नारद संवादांतले आह्निक कथन म्हणलेले 29 अध्याय हांगाक जाल्ले आत नारद मुनी नारायणाले सांगता तूं पतिव्रता स्त्रियाल प्रशंसे केला ते थोडे उतरार पतिव्रता स्त्री लक्षण सांगतवे म्हूण सांगतना हें भारी एक नमने सूक्ष्म विशय यो सांगच्याक आत सांगल्यार आत्ताचे कालस्थितीक हे संबंदय जाल्यार हांतू सांगला आमी सांगता तितलेची संबंदय न्ही हें सार्वकालीक संबंद जाल्यार आत्ताचे युगधर्माक हें एक विचित्र दिसता अशें पुराय आसवे अशें पुराय करकवाय हें पुराय करकवाय म्हूण न्ही दिसता ताजे जाल्यार आशिल्लें हांव सांगचें हांतू हें बुक्कांत आशिल्लें नारद मुनीक नारायण मुनी पतिव्रता स्त्रिया लक्षण सांगता सुरवेक कसं सांगता पळया कुरूपो वा कुव्रतो वा सुस्वभावो वा रोगान्वित पिशाचो वा क्रोधनो वा अथ मद्यपः वृद्धो वा अपि विदग्धो वा मुकुन्दो बधिरोऽपि वा रौद्रो वा दरिद्रो वा कदर्युः कुत्सितोऽपि वा कातरः कितवोऽपि ललनालंपटोऽपि वा सततं देववत् पूज्य साध्भावाक्काय कर्मभिः पळय सुरवेचेची सांगतनात निम्मूच वेलावरी वय बॅ कष्ट भोगचे हांवें तशीचे सुका म्हूण सांगचे तुमी कोण म्हूण सांगून आमी शास्त्रांत सुद्दां सांगचें कालधर्म विंगड आसता युगधर्म विंगड आसता चुकी म्हूण सांगू जायना केलो पंत पळांतशील म्हणके सांगले रे पळय कुरूप जावो दुराचार जावो सुस्वभाव जावो रोगिश्ट जावो पिशास जावो महाकोपिश्ट जावो मद्यपानी जावो वृद्ध जावो अविद्यावंत जावो मूकू अंधू दोळनतिलो कान्नतिलो कसलो जावो लोभी लंपटू कसलो जेवो तागेल वटुरा बुका म्हूण सांगून तोच देव म्हूण लेखून पती परदैव म्हूण लेखून काया वाचा मनसा तागेल वटुरा बुका साध्वी स्त्रीन म्हणस म्हळ्यार पक्कनी पेट्ट मारतल बाब म्हूण आसल्यार राब म्हूण आमी सांगले म्हूण लेखची बिलावरी तशी न्ही ताका म्हणचे
त्या वेळार धर्माचो युग तो खंय एक असले मेळटशिल्ले ते प्रारब्ध म्हणून जन भोगतलीची जाल्यार आतां कलियुग पुराय असलेच जेवचे म्हणटना युगधर्मा समजावन चलचे म्हणचे तशी मागीर ती सांप्रयत जेवो यवनाचे जेवो वृद्ध जेवो तिणें तिगेले घरांतू म्हाका जाय जाल्यार तशी चलता म्हणून स्वच्छंद जेवण आसचें ना स्वच्छंद जेवण आसचें म्हळ्यार सकाळ न्हिदली कुशी आशिल्ली तेन्ना न्हाल्ली तशें न्हेसचें नज केन्नाय तिगेल मनांत दुरहंकार आसचें नज खंय काम क्रोधादी सोडका बामणां समजावन चोलका तशी पुराय सांगलां हांगा तशी कोण चलता ती तिका तिगेल्या आंगा कितली रोमक उपसताची तितली वर्श ती स्वर्ग लोकांत आसता म्हूण सांगून आनी मागीर दादल्यांक कशी परस्त्री येले आसक्ती आसचें नज म्हूण सांगता तशी बैल मनशांकय हांगा परपुरुशाल विशयी नज तशी ते एक सांगलां हातूं ಸ್ವಲ್ಪ मस्त जेवण सांगलां ते वाजूयेत तुमची बुक्कांतू मागीर खंयच्योय जेवो तो बामणू सोडल्यार तो परपुरुश देवते जेवो गंधर्व जेवो मनुश्य जेवो ताका तो केन्नाय परपुरुशूय आसता आमी गौतम आनी अहल्येल काणी पळयतनाय इंद्रान अहल्याक पतीत केल्लेले ते पळय पळयतना तांतू अहल्येत सली स्त्री समीत सहस्र वर्ष पर्यंत निष्पंद जावन पडलेले न्ही म्हूण पळयलां आनी फुडले काळांत हें पुरय आशिल्लें बामणू प्रदेश प्रवास आसतना उत्तम वस्त्र धारण करूनच मागीर आसा ते बामणान लागीं आसतना 2 पांती खंय दूर चमकले केस सोणसचे तसल पुरय मस्त सकडी आस शास्त्रांतू तांणी पांती घाल्लेले नमून पळयतनाची बामण गांवां आसकिना म्हूण कळटशील खंय तशी आनी स्त्रियांकय तशीची एक पुरुश आले उजवे दिकेड एक स्त्री आसल्या ती केन्नाय धुव दावे दिकेड आसल्या ती बायल ते पुरय तांगेले चलन वलनारीची आचार विचारार ही पुरय कळटशिल्लें म्हणून आत्तां ते पुरय कसले ना मागीर तेची माय मावाल सेवा कोरका धर्म कार्यांत अनुकूल जावका कसं की एक धर्म कार्य करया म्हणून बामणान सांगतना कसल्याक दुड्ड आसवें तुमकां म्हाका जायना काम करचें धुंदुलिली काणी आमी आयकल्याची धुंदुकारी तिगेल पूत भागवतांतू ती तशी तिका घर चंद करून दवरची मात्र कसलें एक चांग काम बामणान करुया म्हळ्यार कोण काम करचें म्हूण तिणें म्हणचें आशिल्लें तशें न्ही आसचें नज म्हूण तशी बामणान घरा आयले फुडलें बैस म्हणचें वाडचें ताका उपचार करचे हें पुरय कोरका हें पुरय वापस सांगता म्हूण ना हें पुराय फुडली आमगेल्या अम्मा अन्ना पळयल्यार आमी आतां कशीं चलता जाल्यार आनीचें जनरेशन कशें आसता तें आमकां कळना पुराय बिजी आसताची कसल म्हूण आमकां सांगचें कळना तशी मागीर तागेलें भोजन करतना ताका उद्वेग जावचे तसले ताका कोपेवचे तसले कसलेय उतर सांगनाशी चंद उतर उलोवन मागीर कसले समस्या आसल्यार मागीर तान्नूत बसतना ते दनपुरय सांगता हें पुरय जना गोतस वापस सांगता म्हणून ना तशी आनी एक सांगलां हांगा कसल काम कोरका जाल्यार देवाल जेवो कसल जेवो एक व्रत उपास कसो कोरका जाल्यार बामणान उपेग दिवका ते दन मंत्र कोरका मंत्र न्ही ग्रह कार्य करून ಸ್ವಲ್ಪ द्रव्य पुणी तिणें वरकाकय तें दानधर्म घराचे खर्चा दिल्लेले तांत भितर ಸ್ವಲ್ಪ चंद करून व्यवहार करून ते दुड्ड वरोका जाल्यार बामणान दान धर्म करी म्हूण कसलें दुड्ड दिलें तांत वरोच्या नज म्हूण सांगलां त्यागार्थमर्पिते द्रव्ये लोभांत किंचिन्न धारयेत भर्तुराज्ञा विना नैव स्वबंधुभ्यो दिशेत धनम केन्नाय कशी म्हळ्यार ग्रहकार्या सा किंचित बुद्ध्यावशेषयेत घरा कामांत वरवेत तिगेल बुद्धीन त्यागार्थम दानांनी करून दिलेल्यान तूं वरच्यानच गे तांकां थंय वार्डीक म्हणटा वार्डीक कांय पण साय कोरका म्हूण येयली म्हणून बामणान एक 5,000 कांडिले कसले 5,000 दिवका म्हूण सांगून 1,500 कांडोवचे 1,500 दिवचे ते पळय करूनच तशीच मागीर स्वबंधुभ्यो दिशेत धनम भर्तुराज्ञा विना नैव बामणाल अनुमती ना नशी तिगेल कसले बामणाले ओप्पीक ना नशी कोणाकय कसले दुड्ड दिवचे नज
ದುಡ್ಡು जेवो वस्त्र जेवो कसले जेवो मेगेले इश्टाचे मेगेले मोगाचे मेगेले प्रितीचे म्हूण कोणाकय दिवचे ना बामणाले सांगूनू दिवका तशी मागीर बामणान आनी हे पुरे सांगचें ना तशी बामणान कसल खायना तें सोडल्यार लायक कसले ताका नज तें काम हिणें करना नतल्यार लायक तशें पुरे हांतू सांगताची मागीर अभ्यंग्यान स्नान कोरका तशें पुरे आस मागीर काणी मजिलेले प्रकार इंद्राक ब्रह्मत्या दोशा नंतर स्त्रीक रजस्वल धर्म आई रजस्वल जेवचे क्रम शूर जालेले तेदना पुराय जनाकय सांगता कशें म्हळ्यार प्रथम 3 दिवस सोण मागीर ती शुद्ध जत्ता ग्रह कृत्य करूंक जाल्यार देवाल काम करच्याक 4 दिवस सोण 5 दिवस शुद्धी रजस्वला स्त्री प्रथमे हनी चांडाली ती चांडाली समान के द्वितीय ब्रह्मघातिनी ब्रह्मत्या दोष दोन्ही दिवस तृतीये रजकी प्रोक्त रजकी म्हळ्यार अगसगित्ती म्हणटाचे आमगल न्हीव म्हणून काम करतले पळय चतुर्थे हनी शुद्ध्यती 4 दीस शुद्ध जाता जाल्यार देवाल काम करच्याक 5 दीस जेवका मागीर रजस्वली जेतना मृतिका स्नान करूनच पद्य म्हणूनच हे पळय सांगला रे आतां चड दिसता दोळे काज्जळ लावचे चतुरंग खेळचे सुगंध द्रव्य पुसूचे ह्या पुरे रजस्वला धर्मा वेळार पालन करून पुडली कला जाल्ली आतां पुरे भायर वतना हे पुरे कोरनूक म्हूण म्हणल्यार जायना जेवो व्हडणे सकाळीं वेळाक एक पतिव्रता स्त्रीन न्हिदोवचें सकाळीं वेळाक दनपारां एक घडी न्हिदोवचें त्या विशयी सांगिल्लें न्ही हांगा दीस म्हणना सांजे म्हणना केद्द म्हणना हांतलार न्हिदता पळय त्या पुरे करूनच म्हूण सांगून मागीर रजस्वला स्त्री ಕೆಲವು ಜನ ಓ ರಜಸ್ವಲ್ ಜೊತೆ देवाले स्तोत्र न्ही म्हणून आमकां येता कसो करचे बद्दची ते स्तोत्र मंत्र ते प्रेम म्हणून ना जाल्यार ते नित्य म्हूण अभ्यास आशिल्ले फक्त मन येवचे पुरो त्या जावन येयले आमी संकल्पपूर्वक म्हणलेले न्ही कसले दोश ना ताजे खातीर रजस्वला आसतना देवाले नामस्मरण करूं येता खंयचेय स्थितीर करूं येता मनशान केन्नाय खंयचेय स्थितीर देवालें नामस्मरण करच्याक अशुद्ध सुतक हे ते म्हूण ना कृष्णा 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 म्हणीत राम 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 म्हणीत ताका पुरे कसले दोश ना तशी मागीर 4 दिवस स्नान करलें जेवा 5 दिवस स्नान केलें सुरवे सुर्या पळोवन मागीर घरांत येवका मागीर बामणाल तोंड सुरवे पळोवका तशें पुरेस पंचगव्यानी घेवचे ह्या पुरे पुळ्ळी कालांतू जाल्ले जेवा मागीर गर्भिणील एक धर्म येता गर्भिणी धर्माक तीन दुश्ट स्त्रियाल ಒಟ್ಟು उलोवचें ना सुपान वारे घालच्या नज मागीर मस्त सकडस बिभत्स दृश्य पळोवचें भिकर कसले एक विशय आयकुचे ते परे करूनच अजिर्ण जेवचे अति उष्ण आसूचे तिके तिक तिक आहार सकड करूनच त्या वेळाक न्हय नतल्यार कशी चोलका म्हूण सांगला तशी चल्ल्यार एक लक्षणवंत चेडूं जाता ना नतल्यार ते चेरडाक आरोग्य न्ही वायट जेवची तशी आस म्हणून सांगताची मागीर पुडले कालांतू मस्त बायलो तेदना परस्पर सवती मस्तरांनी करूनच हें पुराय येता सवतींग गेले म्हळ्यार एक बायलेन आनीक तिगेले बामणाला आनीक बायलेल्या कशी चोलका हें पुराय सांगला मागीर बामणाले अनगत्य कलह करूनच केलो पण ताण कसं की मन कैकी असून बसन केल्यार तागेले वापस लढाई करचे कोपचे ते पुरे करूनच मागीर बाम म्हणून बिश्टायता कोप बिश्टायले केल्ले म्हूण कोपून घर सोडून वचचें व्यतितापी भयं त्यक्त्वा कंठे गृह्णीत वल्लभम पलायनं न कर्तव्यं निजगेहात बहिः स्त्रियाः घरा दुखून पलायन करूं ना म्हणून तशीच उत्सवादिषु बंधूनां सदनं यदि गच्छति संदर्भवशात कोणाले बंधून गेले घरांत कसले एक चांग उत्सव न्ही जाल्लो म्हूण जाल्यार तेदनाय बामणाक सांगना अशी वचून येता एक घडी भितर म्हूण लेखून वचनच बामणाक सांगून वचुका मांत्र न्ही नवसे सुचिरम तत्र पत्राद प्रत्यागाच गच्छेत ग्रहम सती थंयची राबचे कितले की वेळ ते बामणाले वगेत म्हूण सांगचे आनी थंय घंटगटल्यान राबचे त्या परे करूनच आनी बाम म्हणून खंय भायर वता म्हणजे त्या वेळार कसले वायट उतर उरलेचे तागेले लढाई करचे ताण वचनच म्हणून निर्बंध करचे जेव दोळ्या उदक घालचे ते परे करूं कनज तशी पुरे आस मागीर द्रौपदीन
द्रौपदीला ಕಾಣೇಕತನ ಎತ್ತ पांती विषयू केस सोंडचे विषयू त्यांनी भायर चमकल कशी असताची या पुराणांत काणींत मस्त कडेन आमकां मेळटा. तशीची आनी बामणाल क्षेमा खातीर ग्रामदेवते कुलदेवते लागीं बामणान देशांतर चमकल तेन्ना प्रवास चमकल तेन्ना पळय तागेले एक बरेपणा खातीर पांय पडतर सुका म्हणस मागीर मस्त सकट आसता एक व्रत अशी त्या बामणू दुसरे गांवां चमकल म्हणजे जाल्यार ते दना कुंकूम निडलार दवरका दोळे काज्जळ घालना जातल्या लायक मस्त फुलांनी मांड भोंवचे नांगूट काडचे पांती घालून बसचे ते पुरय जेवो दुसरे पुरुशा लागीं उरलोचे ते पुरय करून नज असले पुरय मस्त सकट सांगला पतिव्रता असतील स्त्रीले जेवो मागीर एक ह्या पुरे सांगू जायना तशी कितले पतिव्रता धर्म कसले म्हूण म्हणलेलीची एक अध्यायांतू सांगला साध्य जाल्यार वाजू येत म्हळ्यार केलो पंथ केलो विशय केलो चड उणें सकडी जाता सांगिल्लें तशें जावन तांतांनी वाचून तांकां तांतू कितले करूं साध्य तितले करून आत्ताच्या कालाक समजावन कितले तांत मॉडरेशन करीत ते परी करीत इतें म्हळ्यार युग धर्म म्हूण म्हणटाची तशी आतां पळय कृतयुगांतू आंगार चर्म आस तितले काळ तपस्यानी कोण राबतलीच म्हळ्यार कलियुगांतू अन्न नान शिरा बुक जायना वय बाय म्हणटना युग धर्म म्हणची ताका पळय तशी कितलें आमकां पालन करूं येता तितलें आमी पालन करूं का त्या पडटी त्या सल्याक ते अशी ते तशी हें पळय आमी समान असल पळय आतां चड कांय करूं जायना आमी तशें कोणाक मनाक कसल सम दिसता स्वच्छंद न्ही हांतू सांगिल्ल्यान तूं चांग म्हूण कसो सांगला ते कसो सम दिसता त्या रितीरी जिवन करचें ते हांगाक पतिव्रता धर्म म्हूण म्हणलेले हे बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्येचे श्री नारायण नारद संवादांतले पतिव्रता धर्म निरूपण म्हणलेले 30 अध्याय चलींची आनी एक अध्यायस ते पायचे दिसाक सांगया आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.